आज आपण बटाटा भजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन घेतले आहे, हळद थोडीशी, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि पाणी घालून हे मिक्स करायचं आहे। पाणी आपण जास्त घालायचं नाही आहे, तर कमी घालायचं आहे पहिल्यांदा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे बटाट्याची कापं करून घेणार आहोत। पातळ अशी कापं करून घ्यायची, जाड करायची नाही आहेत। आणि ज्यावेळी आपण भजी तळायला घेणार आहोत त्याच वेळेला आपण बटाट्याची कापं करून घ्यायची, नाहीतर काय होतं, बटाटा काळा पडतो। त्यासाठी आपण अगोदर करून घ्यायची नाही आहे, ज्यावेळी भजी करायची त्यावेळेलाच करायची आहे। तर एकदम मी पातळ अशी कापं करून घेतलेली आहे, इथे तुम्ही पाहू शकता। आणि लगेच भजी काढायला घ्यायची आहे, म्हणजे कापं आपली काळी पडणार नाहीत। तर आता आपण इथे हे बघा, हे मिश्रण करून घेतलेलं आहे पीठ, त्याच्यामध्ये ही बटाट्याची कापं घालायची आहेत। इथे आपलं हे भजीसाठी पीठ तयार झालेलं आहे। चला तर मग आता आपण भजी करायला सुरुवात करूया। आता आपलं तेल इथे गरम झालेलं आहे, तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपण भजी तळायला सुरुवात करणार आहोत। ते बघा, इथे आपले भजीच तळायला सुरुवात झालेली आहे आणि खूप छान अशी आपली बटाटा भजी तयार होते आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपली ही भजी तयार होते। बघा, अशा पद्धतीने आपण ही भजी तळून घ्यायची आहे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे। आणि 2 वेळा ही तळायची काही गरज नाही, 1 वेळा तळली ना फक्त 5 ते 10 मिनटामध्ये ही भजी आपली तयार होते। एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे, कोणीही बनवू शकेल अशी आपली बटाटा भजी आहे। खूप छान असा त्याला कलर पण आलेला आहे आणि आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेणार आहोत भजी। तर आता अशा पद्धतीने आपली ही बटाटा भजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।